भाऊ काय सांगाल, आज पत्रकार परिषद दिली तातडीने, काय विषय पर्यंत? जळगाव महापालिकेमध्ये भूखंडाचं श्रीखंड खाणारे जे ठेकेदार आहेत आणि तो जो प्रकार चालू आहे हा महापालिकेला लुटणारा आहे। जळगाव महापालिकेची आर्थिक आणि जी जळगावची परिस्थिती आहे ती अतिशय बिकट आहे आणि त्या परिस्थितीत ज्या पद्धतीने भूमाफिया महापालिकेला लुटतायत आणि सगळे निवाडे हे त्यांच्या बाजूने लागतायत आणि त्यामुळे महापालिकेची लूट आहे। यासाठी मी आमदारांना एक खुलं पत्र दिलं होतं आणि ते पत्र देण्यासाठी जी महापालिकेची परवानगी लागते, ट्रॅफिक ऑफिसची जी परवानगी लागते, ती सगळी परवानगी घेऊन मी स्वातंत्र्य चौकात ते बॅनर लावलं होतं। तेव्हा मला रात्री 10:30 वाजता जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे PI श्री वाघ साहेब यांचा फोन आला की तुम्ही लावलेला बोर्ड हा बेकायदेशीर आहे। मग मी तेव्हा त्यांना परवानगीची कॉपी, फाडलेल्या पावतीची कॉपी ती टाकली आणि त्याच्यानंतर रात्री 11 वाजून 36 मिनिटांनी महापालिकेतून ठाकरे नावाच्या कर्मचाऱ्याचा माननीय उपायुक्त पंकज गोसावी यांच्या सहीचं पत्र आलं की तुमची दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल। एखाद्या नागरिकाला जर इतकी तातडीने गरज पडली, रोड, गटरे किंवा ज्या काही त्यांच्या समस्या आहेत, पाणी वगैरे, तर त्याच्यावर महापालिका इतकी तत्पर नाही। पण त्यांनी 11 वाजून 36 मिनिटांनी मला ज्या पद्धतीने तुमच्या बोर्डाची परवानगी रद्द केली ही जी तत्परता दाखवली, तर माझं महापालिकेच्या त्या उपायुक्तांना, पोलीस निरीक्षकांना आणि महापालिकेचे आयुक्त, लोकप्रतिनिधी यांना असं विचारायचं आहे की तो बोर्ड मी आता सुद्धा समोर लावलेला आहे, त्या बोर्डात असं कोणतं वाक्य आहे की त्यांना ते झोंबलं आणि त्या झोंबल्यामुळे त्यांना तो बोर्ड काढावा लागला। माझी या उलट अशी तक्रार आहे की तो बोर्ड चोरीला गेलेला आहे। ती फिर्याद सुद्धा पोलिसांनी माझी घेतली पाहिजे, पण ती फिर्याद घेतली जात नाहीये आणि उपायुक्त गोसावी यांनी सांगितलेलं आहे। तर माझं त्यांना खुलं आव्हान आहे की त्या बोर्डात त्यांनी असं मला जी नोटीस दिलेली आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही दिलेला मजकूर आणि छापलेला मजकूर हा वेगवेगळा आहे। माझ्याकडे ती कॉपी आहे, त्यांच्याकडे पण कॉपी आहे। त्यांनी हा खुलासा नोटिसीत करायला पाहिजे होता की मी छापलेलं काय आहे आणि मी चुकीचं छापलेलं काय, त्यांना दिलेलं याच्यात काय नाहीये। पण ते धंदात खोटं बोलतायत, ते गुलाम आहेत, ते अधिकारी नसून ते गुलामगिरी करतायत। त्यामुळे ते त्याचं उत्तर देऊ शकले नाही आणि त्यांनी लिहिलंय, त्यांना मला पूर्वसूचना दिली होती, ती पूर्वसूचना त्यांनी मला कागदावर दिली, व्हॉट्सअपला दिली, फोन करून दिली, कशाच्या आधारे दिली याचा त्यांनी खुलासा करावा आणि अधिकाऱ्याच्या गरिमेसारखं वागावं, त्याच्या खुर्चीचा मान सन्मान राखावा, गुलामासारखं वागू नये। आणि माझं असं स्पष्ट मत आहे की हे अधिकारी गुलामासारखं वागतायत। माननीय आयुक्तांनी जो प्रशासकीय काळात खजान्याची जागा दिलेली आहे ती बेकायदेशीररित्या दिलेली आहे। प्रशासकीय घेतला असेल तरी हा कशा त्याचे निर्णय काय झाले महासभेत मला माहितीप्रमाणे बघा, माननीय आयुक्त कापडणीस साहेबांनी जे ठराव केलेले होते आणि जो त्यांना प्रस्ताव दिलेला होता तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला नाही, म्हणून महापालिकेने त्या सभेने तो ठराव रद्द केलेला होता। मग आता ह्या आयुक्तांना तो देण्याचा अधिकार दिला कोणी? म्हणून माझी विनंती आहे तो ठराव सुद्धा रद्द झाला पाहिजे आणि ती जागा परत महापालिकेकडे यायला पाहिजे आणि ते जो जास्ती ठेकेदार पैसे देईल त्याला द्यावी, पण कोणाच्या फायद्यासाठी, कोणाच्या गुलामगिरीसाठी ती देऊ नये एवढी माझी विनंती आहे। जळगावात जे लोकप्रतिनिधी असतील, माझा बॅनर हा आमदारांना कुठल्याही शिवीगाळ करणारा, वाईट साईड बोलणारा नव्हता, त्यामुळे आमदारांना वाईट वाटण्याचं काही कारण नाही। मला असं वाटतं ज्यांनी हे सगळं अधिकाऱ्यांना खिच्यात घालून पैसे देऊन करून घेतलेलं आहे त्या ठेकेदाराचं हे काम असू शकतं, असं माझं स्पष्ट मत आहे।